त्याचंही कौतुक करावं लागेल. बेस्ट बॅट्समनचा किताब त्याला KSK प्रतिष्ठानची स्पर्धा जी मागच्या वीकमध्ये झाली, KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 ही स्पर्धा, जिथे मात्र साहिल बनगे अप्रतिम खेळलाय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा पुढील महिन्यामध्ये होऊ घातली आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा साहिल बनगे तुम्हाला आयकॉन म्हणून खेळाडू तुम्ही त्यांना पाहाल. अगदी कमी वयामध्ये एज आहे 20 आणि या 20 वर्षाच्या वयामध्ये खूप उंच भरारी घेणारा हा एकमेव खेळाडू आहे सातारा जिल्ह्यामध्ये. पहा अगदी त्याची टीम जर विचार केला ना, प्रीमियर लीग म्हणजे KSK प्रीमियर लीगमध्ये खूप डाऊन होती. पहिल्या दिवशी 2 मॅचेस त्यांनी हरल्या होत्या, परंतु अगदी शेवटचा दिवस संडे ज्या पद्धतीने साहिल बनगे खेळला सर्वांनाच अगदी आश्चर्यचकित केलं. आणि त्यांनी जी बॅटिंग केली, 1 मॅन शो, त्यांनी तब्बल 133 धावा कुठल्या. आयोजन समिती एक स्टंप द्या प्लीज. थोडं बघा ऍडजस्ट होऊन होतं. थँक्यू. पहिली मॅच थोडंसं ॲडजस्ट करा, कारण मॅच आपल्याला सुरू करायचे. थँक्यू धर्मा चिकणे, थँक्यू पंच. आपण अगदी प्रारंभ करतोय. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. गणपती बाप्पा मोरया. आणि पहिला बॉल 9:25 पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. सॅटर्डेचा हा पहिला बॉल. अर्जुन गोळे बॉलिंग मार्कवरती आहे, जे अगदी व्यासपीठाच्या एंडकडून पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होतील. आणि स्ट्राईक एंडला तुम्ही पाहत आहे अकोशीचा वंडर बॉय राहुल बनगे. खोलवट टप्प्याचा बॉल इथे स्टँड अँड डिलिव्हर. सकाळच्या सत्रामध्ये आडव्या बॅटने अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. ऑन साइडला अकोशी गावचा वंडर बॉय राहुल बनगेने पहिल्या बॉलवरती ठोकलाय हा अप्रतिम षटकार. काय सुरुवात केली पहा. पहिला बॉल और पिच बॉल, त्याच्यावरती आडव्या बॅटनी ज्या पद्धतीने आपल्या रडारमध्ये घेतलं आणि बॅट स्विंग खूप चांगली राहिली. ऑन साइडला पहिला षटकार आलाय. राहुल बनगे कित्येक वर्ष आपण पाहिलं की याच मैदानावरती क्रिकेट त्यांनी खेळले आणि तो पूर्णपणे अनुभव आहे त्याच्याकडे. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, पॅड लाईनला बॉलिंग. इथे मात्र ज्या पद्धतीने फ्लिक केले बॉलला, अगदी काही सेकंदामध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. डीप स्क्वेअर लीगला आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पंचाने अगदी त्वरित सांगितलं की हा चौकार येतोय. पहा सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी असं वाटलं होतं की फिल्डिंग घेत असताना तेजदीप 11 संघ समोरच्या टीममध्ये दबाव बनविल, परंतु राहुल बनगे 2 बॉल, पहिल्या बॉलवरती षटकार आणि तदनंतर आलाय चौकार. चांगली बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आता मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. कव्हर रिजन मध्ये एक चांगला झेल टिपलाय. एक तेरी तो एक मेरी. पहा अप्रतिम झेल टिपला. फुलटॉस बॉल होता. लेग साइडला कुठेही खेळू शकले असते, परंतु ही चुकी केली. हे समजण्या पलीकडचं क्रिकेट आहे. सरळ बॅटनी धावा येत आहेत तर आडवी बॅट वाकडी बॅट करायची काही गरज नव्हती. राहुल बनगे अगदी 10 धावांवरती 3 बॉल खेळून मैदानाच्या बाहेर चाललाय. 3 बॉल 10 धावा त्यांनी केल्या, परंतु संघासाठी खूप काही करू शकले असते. मैदानाच्या बाहेर चालल्यात. कालचा दिवस टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठा राहिला, कारण ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची फायनल काल दादोजी कोंडदेव स्टेडियमला होती. आणि तिथे मात्र असा प्रकार पाहायला मिळाला की मॅच सुरू ज्यावेळेस झाली त्यावेळेस प्रेक्षकांनी जी गर्दी अगदी ग्राउंडच्या बाहेर केली, त्या प्रेक्षकांना आवरणं खूप अवघड झालं. कारण मी स्वतः ती मॅच पाहायला गेलो होतो, परंतु शक्य झालं नाहीये आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये घुसणं. एवढे प्रेक्षक त्या ठिकाणी दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या बाहेर
मॅच ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला पाहायला मिळाले. आणि खरं म्हटलं तर पोलीस कर्मचारी असतील त्यांना ही गर्दी आवरणं अवघड झालं आणि त्या कारणाने अगदी दादोजी कोंडदेव स्टेडियमचे सर्व प्रवेशद्वार अक्षय बंद करण्यात आले. प्रचंड प्रचंड आणि प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. हे टेनिस क्रिकेट आहे. चर्चा करू आपण. पुढचा बॉल आहे बॉल क्रमांक 4. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव मात्र कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. ही चिकी रन आहे. 4 बॉल समाप्त झालेत आणि जर विचार केला तर 4 बॉलमध्ये 11 धावा, परंतु एक विकेट जी महत्त्वपूर्ण आले ती म्हणजे राहुल बनगेची. कालच्या सामन्यामध्ये काय घडलं, ISPL मध्ये माझी मुंबई आणि टायगर ऑफ कोलकाता या दोन संघांमध्ये ISPLची फायनल आपल्याला पाहायला मिळाली. परंतु प्रथम बॅटिंग करत असताना माझी मुंबईची बॅटिंग ऑर्डर लडखडली. 5 विकेट्स खूप लवकर गेल्या आणि त्या कारणाने अगदी कमी धावसंख्येवरती माझी मुंबईला टायगर ऑफ कोलकाताने रोखलं, म्हणजे 59 धावांवरती. आणि तदनंतर मात्र अगदी नॉट आउट ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली, प्रथमेश पवार आणि मुन्ना शेख या जोडीने नॉट आउट त्या धावा केल्या. पहा, पहिलं टायटल होतं आणि ते पहिलं टायटल अगदी यशस्वीरित्या खिशात कोणी टाकलं तर टायगर ऑफ कोलकाता. सैफ अली खान आणि करीना कपूर यांची ती टीम. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की मॅन ऑफ द सिरीज करण अंबाला 195 धावा 7 विकेट. हा कारनामा करण अंबाला शिवाय कोणीही करू शकणार नाही टेनिस क्रिकेटमध्ये. अगदी टेनिस क्रिकेटमधला आपण जर पाहिला तर युवराज सिंग म्हणायला काय हरकत नाही, ज्यांनी धावाही खूप कुठल्या आणि विकेट्सही खूप घेतल्या. चर्चा करूया आपण. हा बॉल यस डाऊन द ग्राउंड, अप्रतिम स्ट्रोक खेळ आहे. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. अगदी साहिल बनगेच्या स्टाईलमध्ये या बॉलला पाठवलंय त्यांनी मैदानाच्या बाहेर. येतोय तो चौकार. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 1 विकेट 15 धावा. अगदी किरण सर, तब्बल मॅन ऑफ द सिरीज 5 लाख रुपये. हे टेनिस क्रिकेट आहे. आणि ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली 27 लाख रुपये. म्हणजे एका वीकमध्ये, एका आठवड्यामध्ये तब्बल 32 लाख रुपये कमवणारा टेनिस क्रिकेटमधला हा पहिला खेळाडू आहे करण अंबाला. अगदी अक्षय कदम आम्हाला सांगतायत 2 मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतल्या आणि त्यासुद्धा 1-1 लाख रुपयाच्या. म्हणजे टोटल 34 लाख कमवणारा हा टेनिस क्रिकेटमधला पहिला खेळाडू असेल जो करण अंबाला ठरला. हो, अगदी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. अंबाला हे त्याचं गाव आहे, गावाचं नाव आहे आणि गावाच्या नावाने तो टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत खेळत होता. परंतु त्याचं ऑफिशियली नाव जर पाहिलं, अभिषेक धलोर हे नाव त्याचं आहे. करण अंबालाची चर्चा होणं गरजेचं आहे, कारण आपण टेनिस क्रिकेट आज आपण खेळतोय आणि याच टेनिस क्रिकेटमधून कदाचित वाई प्रीमियर लीग किंवा वाई असोसिएशनमधून एखादा खेळाडू कदाचित टेनिस क्रिकेटच्या शिखरावरती येणाऱ्या काळामध्ये जाईल. त्यामुळे चर्चा ही होणारच. धर्मा चिकने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती येतील. थोडंसं फास्ट करा, जास्त वेळ घेऊ नका. आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगतोय तुम्हाला. सीझन 2 साठी ISPLचं आपण जर पाहिलं रजिस्ट्रेशन सुरू आहे. पहा, अगदी गल्ली ते स्टेडियम हा प्रवास तुम्हाला करायचा असेल तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग तुम्ही खेळा मित्रांनो. आपण जर पाहिलं तर सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू जर आपण पाहिला तर अगदी वेस्ट जम्मू काश्मीरचा शाकीर यासिर हा खेळाडू होता. आणि सर्वात वयस्कर खेळाडू जर पाहिला जो प्रथमेश पवार 42 वर्षाचा खेळाडू होता. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, यस धुमाकूळ पाहायला मिळतोय. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. हे ॲग्रेशन आहे, हा जोश आहे. धर्मा चिकने सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय जबरदस्त अपील पाहायला मिळाले. चला मॅच सुरू करा. रिव्ह्यू नसणार आहे तुमच्याकडे. आणि हा सुद्धा रेकॉर्ड आहे किरण सर. अगदी वयाच्या 14व्या वर्षी शाकीर यासिरचा विचार केला तर 3 लाख बेस व्हॅल्यू पॉईंटला त्याला घेतला वयाच्या 14 वर्षी. हे सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये रेकॉर्ड असेल की वयाच्या 14 वर्षी सुद्धा तुम्हाला 3 लाख रुपये मिळू शकतात टेनिस क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल, ओहो खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी लेदर बॉल स्टाईलनी या बॉलला फक्त ड्राईव्ह केलं. धावा मात्र 2 घेतल्या जातील.
फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. हा सर्व लेखाजोखा ISPLचा आहे. जी स्पर्धा मात्र चर्चेत राहिली, कालच्या दिवशी संपली, परंतु जशी स्पर्धा संपायच्या अगोदरच सीझन 2चं रजिस्ट्रेशन सुरू झालंय. बेस्ट बॉलरचा हा किताब अक्षय कदम सांगतायत अगदी भिवंडीचा वंडर बॉय भावेश पवार यांना मिळाला. अप्रतिम बॉलिंग केली, 12 विकेट्स त्यांनी ISPL मध्ये घेतल्या. स्ट्रेट बॅटनी खेळलाय स्ट्रोक. इथे डायरेक्ट हिट करणं गरजेचं. अगदी बॅट्समन हृदय पाहिलं तर धगधग करत होतं, कारण डायरेक्ट हिट जर होत होता ना तर इथे रनआउट स्वरूपामध्ये पहिला फलंदाज मिळू शकला असता. रनआउटच्या स्वरूपामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळते. अगदी खोलात प्रत्येक बॉल टाकला जातोय. चांगलं क्रिकेट तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये पाहताय. वाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 6 आहे. या स्पर्धेची संकल्पना, या स्पर्धेची संस्थापक जर आपण पाहिलं तर पंकजदादा वाडकर, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ISPL बेस्ट बॅट्समन अर्थातच वय वर्ष 42, म्हणजे सर्वाधिक पहा 42 वर्षाचा खेळाडू सुद्धा बेस्ट बॅट्समनचा किताब घेतोय. प्रथमेश पवार नाना. पुढचा बॉल इथे हलक्या हाताने बॉलला फेकलं होतं. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलनी काटा बदलला आणि एसटी रक्षक जर आपण पाहिलं तर अर्जुन गोळे आहेत, जे संघाचे संघ मालक आहेत. येतोय तो डॉट बॉल. सकाळच्या सत्रामध्ये अगदी अमोल कदम यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू. पहिल्या षटकामध्ये धावा खूप दिल्या, पण तदनंतर कमबॅक केलंय धर्मा चिकने. नाम तो सुना ही होगा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा बॉल, उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. त्याला मात्र अगदी कव्हरच्या दिशेने खेळले. डीपला क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत मात्र धाव मिळेल 1 आणि 1. समजदारीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. 20 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत आतापर्यंत. या षटकामध्ये बॉल जर पाहिले तर 4 बॉलची समाप्ती झाली, म्हणजे 10 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे आणि स्कोरबोर्डवरती धावा लागत आहेत 20. 20 वरती 1 ही स्थिती आहे टीम पेशवाई 11 संघाची. 2 महत्त्वपूर्ण बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पुढचा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्या टप्प्यात आलाय. कार्यक्रम करण्याचा प्रयत्न. इथे आणखी एक सोपा झेल सोडलाय. निखिल तांगडे यांनी झेल सोडलाय. जबरदस्त बॅट्समन आहेत, परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये झेल पकडणं गरजेचं आहे. झेल कोणाचा सोडलाय तर मित्रांनो कॅप्टनचा झेल सोडलाय विशाल बनगे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले, परंतु जर आपण पाहिलं तर बॉल त्यांना कलेक्ट करता आलेला नाहीये, उंजळीत ठेवता आलेला नाहीये. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कित्येक वर्ष होत आलंय. पुढचा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुली. हा बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गच होत असताना क्षेत्ररक्षकाने खूप प्रयत्न केले. वा बाय वा, व्हॉट अ फिल्डिंग, क्या बात आहे. मानावं लागेल यार, काय एफर्ट्स दिले त्यांनी पहा. अगदी बाउंड्रीच्या आतमध्ये जाऊन तो बॉल कलेक्ट केला. धावा मात्र 2 येत आहेत, सॉरी 3 धावा येत आहेत. धावा स्कोरबोर्ड जर पाहिला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती माफी असावी. 2 धावा आल्यात. 23 धावा स्कोरबोर्डती लागतात. चांगली बॉलिंग केली पहा. फक्त 8 धावा खर्च केल्या धर्मा चिकने. ISPL पुन्हा एकदा चर्चा तीच राहील, कारण कालच्या दिवशी संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये एका स्पर्धेची चर्चा होती आणि दुसरी स्पर्धा आपली आहे वाई प्रीमियर लीग. सातारा जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू आहे, कारण भूमिपुत्र मैदानावरती ही स्पर्धा होते आणि स्पर्धेचे आयोजक आपण पाहिलं तर सर्वांचे लाडके पंकजदादा वाडकर आहेत. ISPL मध्ये बेस्ट फिल्डरचा किताब विजय पावले यांना भेटला. काय विजय पावले या सीझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण पाहिलं विजय पावले जबरदस्त कामगिरी करतायत. त्यांचंही वय जर पाहिलं तर मला वाटतं 36-37 असेल, म्हणजे एज फॅक्टर क्रिकेटमध्ये चालत नाही आहे. हा नेक्स्ट टॉस आम्ही करू. मी आपल्याला कॉल देतोय मॉन्स्टर 11 संघ आणि मॉन्स्टर 11 टीम आपण या. आपला टॉस आम्ही करणार आहोत. आणि कोणती केदारेश्वर 11. ओहो, हा बॉल कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय हलक्या हाताने. डीपला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत धावा मात्र 1 घेतली जाईल. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलर आलेत
ऋषिकेश गोळे गोळेवाडी गावचे खेळाडू आहेत. 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. इथून पुढे 11 बॉलचा खेळ बाकी असेल आणि या 11 बॉलमध्ये अगदी जोरदार हल्ले करण्याचा प्रयत्न असेल. अगदी वाई तालुक्यातील एक यंगेस्ट खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आज अगदी व्हाईट आणि व्हाईटमध्ये आहेत बाळासाहेब चोरट. यस, पेशवाई 11 संघाचे मेंटोर आहेत. पुढचा बॉल ऋषिकेशचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे येतोय तो डॉट बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते चांगलं आहे. क्रिकेट कोणतंही खेळा, तुम्ही टेनिस क्रिकेट खेळा किंवा लेदर बॉल क्रिकेट खेळा, तुम्ही ॲज अ बॉलर असाल तर तुम्ही जास्तीत जास्त बॉल आहे ना ऑफस्टम्पच्या बाहेर जर तुम्ही टाकले तर तुम्हाला जास्तीत जास्त यश मिळू शकतं. डॉट बॉलही तुम्हाला येऊ शकतात आणि विकेट्सही मिळू शकतात. आणि हे मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऋषिकेश यांना आम्ही पाहतोय. हा बॉल चांगला आहे. पॅडलाईनला बॉलिंग, पंचांनी बोट आकाशाकडे केलं. LBWची अपील उचलून धरली आणि साहिल बनगे परततोय. काही करता आलेलं नाही आहे या मॅचमध्ये. त्याला मोठी खेळी करता आली नाही, मोठे फटकेही खेळता आलेलं नाही आहे. चांगली बॉलिंग. ऋषिकेश गोळेचं कौतुक करेन मी सकाळच्या सत्रामध्ये, कारण मोठी विकेट मिळाली. जिल्हा आयकॉन परततोय साहिल बनगे. धावा त्यांनी केल्या मात्र 7 बॉल आणि 7 धावा. ही त्याची बॅटिंग नाही आहे. 7 बॉल 7 धावा. कारण KSK प्रीमियर लीगची फायनल तुम्ही पाहिली असेल तर अगदी 48 धावा त्या मॅचमध्ये करायच्या होत्या आणि वैयक्तिक नॉटआउट 43 धावा त्यांनी कुठल्या होत्या. ही त्याची बॅटिंग आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विजय चिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय ऋषिकेश गोळे. महत्त्वाची विकेट मिळाले. काय बॉलिंग केली यार, कौतुक करावं लागेल. 3 बॉल आतापर्यंत झालेत. इथून पुढे 3 बॉल बाकी असतील. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्ही पाहताय. वाई प्रीमियर लीग 2024चा तुम्ही थरार पाहताय. हा समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी स्ट्रोक खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. धर्मा चिकनेनी एक झेल सोडलाय आणखी. वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक धर्मा चिकने एक सोपा झेल होता. हातातून सटकला. मनाला त्यांच्या चटका लागला असेल, कारण आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे मॅनेजर इथे सांगतायत काल त्यांनी एक झेल सोडला होता आणि चांगलं लक्षात ठेवलंय फॉर्च्यून इव्हेंटनी, कारण खेळाडूही तसा आहे लक्षात ठेवण्यासारखा. धर्मा चिकने वाई नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये प्रख्यात असणारा हा खेळाडू आहे. त्याच्या अदाकारा तुम्ही जर पाहिल्या तर अगदी पाहण्यासारख्या असतात. झेल ड्रॉप केलाय त्यांनी. धावा मात्र 2 आल्यात. 1 धाव येते. ऋषिकेश गोळे चांगली बॉलिंग करतोय आतापर्यंत. 25 धावा स्कोरबोर्डती लागतात. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. आणखी एक बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळलाय बॉल. बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन चांगलं आहे. धावा मात्र 2 घेतल्या जातील. एकेरी दुहेरीने संघ पुढे चाललाय पेशवाई 11 संघ, परंतु धावा तुम्हाला आणखी स्कोरबोर्डवरती लावाव्या लागतील, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय खूप धावा बनताना आपण पाहिलंय. सर्वाधिक धावा जर आपण विचार केला कालच्या दिवसामध्ये किरण सर, तर तेजदीप 11 संघानेच मारल्यात. 76 धावा त्यांनी कुठल्या होत्या. काय बॅटिंग केली होती. म्हणून तर मी म्हटलं ना, तिन्ही बॅट्समन त्यांचे फॉर्ममध्ये आहेत. हा बॉल हवेमध्ये आहे. हवेमध्ये चढवलाय बॉल. खूप वेळ हवेमध्ये राहील. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. टिपतील आणखी एक झेल. तू चल मैं आया. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतो ना की कोणताही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये थांबत नाहीये. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत नाही आहेत. विशाल बनगे मैदानाच्या बाहेर जातील. थोडे स्वतःवरती नाराज आहेत. अगदी जड पावलाने जड अंतकरणाने मैदानाच्या बाहेर जातील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव आहे सूरज चोरट. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. पहा काय तेजदीप 11 संघ खेळलाय. कौतुक करावं लागेल. पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं. अर्जुन गोळे यांनी टाकलं, परंतु त्यानंतर धर्मा चिकने अप्रतिम बॉलिंग केली. 8 धावा खर्च केल्या. ऋषिकेश गोळेचं मी कौतुक करेन, ज्यांनी मात्र 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि 4 धावा खर्च केल्यात. अक्षय विचार केला. 27 धावा स्कोरबोर्डती लागतात. ऋषिकेश गोळे मॅच विनिंग बॉलिंग मी म्हणेन, कारण मॅच संपल्यानंतरच आपल्याला समजेल, परंतु ज्या पद्धतीने
त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या तर 2 विकेट्स, त्याच्यामध्ये जिल्हा आयकॉन साहिल बनगे आणि विशाल बनगे. व्हॉट अ बॉलिंग यार. बॉलिंग मार्कवरती अमोल कदम यांना तुम्ही पाहताय. आयकॉन खेळाडू आहेत जे ओझरडे गावचे खेळाडू आहेत आणि खास गावावरून या स्पर्धेसाठी नवी मुंबई क्रीडानगरीमध्ये दाखल झालेत. नाव आहे, चर्चा आहे या खेळाडूची, जबरदस्त खेळाडू आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमण समोरच्या दिशेने, बॉल हवेमध्ये, स्वतः बॉलर येतील, बॉल खाली आणि आणखी एक झेल टिपलाय. पहा, आपल्या विरुद्ध दिशेने जात असताना एक क्वालिटी झेल मी म्हणेन. वा बाय वा, अमोल कदम, ग्रेट बॉलिंग आणि गुड कॅच. काय कॅच पकडले पहा. अगदी उलट्या दिशेने धावत असताना पल्ला जास्त नव्हता, परंतु उलट्या दिशेने कॅचेस घेणं अवघड आहे. पुढच्या मॅचसाठी जयराज वाडकर सांगतायत वारंवार, काळजी आहे आम्हालाही. मॉन्स्टर 11 संघ आणि केदारेश्वर 11 संघ. अगदी आपण विचार केला तर पाहिलं तर तेजदीप 11 संघाने 76 वरती 2 ही स्थिती होती, म्हणजे सर्वाधिक धावा त्यांनी कुठल्या. दोस्ती ग्रुप आणि संतोष दादा यांच्या माध्यमातून 56 वरती 3, त्यांचा दुसरा नंबर आहे जास्तीत जास्त धावा कुटण्यामध्ये. किरण सर नेक्स्ट टॉस करा, आपल्याला विनंती असेल. चला, टीम मॉन्स्टर 11 आणि टीम केदारेश्वर 11 हा नेक्स्ट मॅच आहे. अगदी टॉस करतोय आम्ही. इथून पुढे शेवटच्या षटकामधले 5 बॉल बाकी आहेत. बॉलिंग मार्क होती अमोल कदम. पुढचा बॉल, हा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. ज्या पद्धतीने उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल होता त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक धर्मा चिकणे येतील तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट केली जाते. नवीन बॅटर आलेत रोहित जायगुडे आणि त्यांच्या सोबतीला आहेत सूरज चोरट. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु सूरज चोरटचा विचार केला ना, त्यांच्याकडे मोठे स्ट्रोक आहेत. अनेकदा मी त्यांना मोठे स्ट्रोक खेळताना पाहिलं, परंतु 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉलवरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. परंतु अमोल कदम, अगदी त्यांची बॉलिंग तुम्ही पाहिली, जबरदस्त बॉलर आहेत. विविधता आहे, भिन्नता आहे बॉलिंगमध्ये. प्रत्येक बॉल वेगळ्या पद्धतीने वेगळ्या लाईनवरती टाकण्याचा प्रयत्न नेहमी राहतो. अभि चोरट, स्वागत आहे आपलं. मॅचला आपण तयारी करतोय, आपण नेक्स्ट मॅचसाठी कॉल दिलाय. पुढचा बॉल, हा बॉल पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी कव्हर रिजनमध्ये डीपला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, तोपर्यंत मात्र धावा किती घेतल्या जात आहेत तर फक्त 1 रन खर्च केली जाते. एका धावाने मला वाटते संघ तेजदीप खूप खुश आहे. त्यांना माहीत आहे की जर आपण 35-40च्या आतमध्ये यांना ठेवलं तर आपण सहजरित्या हा सामना जिंकू शकतो. त्यामुळे 1 रननी 2 रननी फरक पडणार नाही. पेशवाई 11 संघाला इथे मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. आणखी एक आडव्या बॅटनी ऑन साईडला बॉलला वळवलंय. क्षेत्ररक्षक डीपला आहेत त्या ठिकाणी, वेगाने येतील तोपर्यंत मात्र धाव मात्र फक्त 1 घेतली जाईल. 30 धावा स्कोरबोर्डती लागतायत. पहा, पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार आले आणि तदनंतर तुम्ही स्कोरबोर्ड पाहिला तर फक्त 1 आणि 2 धावा आल्यात. केदारेश्वर 11 आपला कॅप्टन येऊ द्या प्लीज, आम्ही आपल्याला विनंती करतोय, आपण या. खोलवट टप्प्याचा बॉल, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. व्हॉट अ बॉलिंग यार. अमोल कदम साठी टाळ्यांचा गजर होतोय. पहा, का होऊ नये मैदानाच्या आतमध्ये, काय बॉलिंग करतोय यार. खोलात टाकलेला हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग होती आणि एसटी रक्षकाचं कौतुक करेन अर्जुन गोळे यांचं. चांगलं एसटी रक्षण. पुढचा बॉल, हा खूप ऑफस्टंपच्या बाहेर बॉल आहे. पंचांनी हेरलं, अगदी नजर रोखून ठेवली, सांगितलं हा वाईट बॉल आहे. 1 अतिरिक्त धाव, 31 धावा स्कोरबोर्डती लागतायत. तुम्ही पाहताय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. पुढचा बॉल, खोलवट टप्प्याचा बॉल, अगदी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहित जायगुडे मैदानाच्या बाहेर चाललेत. त्यांनी खेळले 2 बॉल आणि रन बनवले 2. इथे मात्र इनिंग क्रमांक 1 इथे समाप्त होताना आपण पाहतोय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती 32 आणि 33 धावांचं अगदी छोटंसं टार्गेट आहे. आपण जाऊया टॉस का बॉसच्या व्यासपीठावरती. व्हॉइस ऑफ पाटण, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, किरण मस्कर यांच्याकडे. धन्यवाद. येस, वेलकम, गुड मॉर्निंग ऑल. आणि जाऊया टॉससाठी. या आजच्या दुसऱ्या दिवसातील सेकंड मॅचचा टॉस केला जातोय. राईट हँड साईडला मॉन्स्टर 11 टीम आहे, दुसऱ्या साईडला केदारेश्वर 11 टीम आहे.
कॉल आहे वाई प्रीमियर लीग आणि जननायक आमदार सन्मान्य मकरंदाबा पाटील. म्हणजे तुम्ही जननायक आमदार हा कॉल दिला तरी चालेल. कॉल कोणाचा असेल? ओके, मॉन्स्टर 11ने हा कॉल मागून घेतलेला आहे. सो आपण त्यांचं नाव आमचे शांतारामजी गोळे साहेब या, आपण ते जॉईन व्हा फक्त आमच्यासोबत. येस, स्पिन दी कॉइन. जननायक आमदार हा कॉल आहे आणि कॉल आलाय अर्थातच वाई प्रीमियर लीग. वाई प्रीमियर लीग हा कॉल आलाय. जननायक आमदार हा कॉल मागितला होता वाई प्रीमियर लीग. हा कॉल आला आणि किती मॅच खेळलास आणि त्या मॅचचा रिझल्ट कसा राहिलाय? काल आम्ही एक मॅच खेळलो सनस्पोर्ट बरोबर. काल मॅच आम्ही हारलो आहोत. तर आता आमच्या 3 मॅच बाकी आहेत. आम्हाला त्या जोर लावून म्हणजे ही मॅच महत्त्वाची आमच्यासाठी आता मनीष भरतची. आणि आमच्यासमोर मनीष एक आमचा वाई भागातला मोठा प्लेअर आहे, आव्हान आहे. तो आमचा टार्गेट असेल आणि आमचा पुढचा गेम प्लॅन झालेला आहे. त्या पद्धतीने आम्ही खेळणार आहे आणि आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊन त्यांना 35 ते 40 रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकदम तुम्ही दिलीत. मात्र काही स्पेशल कारण राहिलं का तुम्ही मॅच हारलात त्याचं? स्पेशल म्हणजे आमचे जे बॅटिंग ज्याप्रमाणे एक 15-20 रन जास्त यायला पाहिजे होत्या आणि बॉलिंगमध्ये कॅप्टन व माझी ओव्हर जराशी काल बरोबर नाही पडली. तो पण तिथं आम्हाला फटका बसलेला आहे. येस, आणि इम्पॉर्टंट मॅच असेल. मॉन्स्टर 11 कॅप्टन, जेव्हा आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे आलो तेव्हाच तू मला सांगितलंस की सर मी वाई प्रीमियर लीग हा कॉल मागणार आणि मागितलंस वेगळा आणि टॉस हारलास तू. सो किती मॅच खेळलायस आणि त्याचा रिझल्ट कसा राहिलाय? एकच मॅच खेळलो आणि ती सुद्धा आम्ही पराजित झालो. त्याचं खरं खरं कारण सांगायची, ती मॅच तू का हारला? खरं कारण की मीच माती खाली, बाकी काही कारण नाही. थँक्यू सो मच. आणि या मॅचमध्ये काही चेंज आहे? चेंज नाही, आम्ही सेम टीम खेळू. थँक्यू सो मच. छान कॅप्टन आहे, कॅप्टन कूल अगदी मस्तपैकी त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील प्रेझेंटेशन दिले. सो मित्रांनो, टॉस जिंकलाय केदारेश्वर 11 टीम. दे वॉन्टेड टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सेकंड इनिंग चालू आहे, मॅच चांगली रंगते. आणखीन रंगवण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थेट जाऊयात, जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये थेट जाऊयात, आवाज ऐकूयात. सर्वांचा लाडका अर्थातच संतोषजी देसाई सर यांच्याकडे जाऊयात. थँक्यू सो मच. कॉमबॉक्समधून तुम्ही आवाज ऐकत होता. किरणजी मस्कर सर अगदी या स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंटेटर आहेत आणि टॉस केलाय. केदारेश्वर 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सत्र क्रमांक 2 कडे जाऊया. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झालाय. उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण जाऊया. मॅचला आपण प्रारंभ करूया. मी ऑफिशियल पंचांना विनंती करतो की आपण सामना सुरू करा. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला तुम्ही पाहताय अर्जुन गोळे, ज्यांनी काल 9 बॉल 27 धावा कुठल्या होत्या आणि त्यांच्या जोडीला मात्र तुम्ही पाहताय अमोल कदम, ज्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण सातारा जिल्ह्याचं क्रिकेट चांगलं खेळलंय. वाई सिटी, वाई ग्रामीण, सातारा जिल्हा, सातारा प्रीमियर लीग. अगदी अक्षय कदम सांगतायत की सातारा प्रीमियर लीगमध्ये 6 बॉल 6 चौकार मारणं हा त्यांच्या नावावरती एक अनोखा रेकॉर्ड आहे. अमोल कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय फिरकी गोलंदाज विशाल बनगे पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. हा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. राहुल गोळे वेगाने बॉलवरती गेलेत. अगदी 30 यार्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 9:50 हा पहिला बॉल टाकलाय, म्हणजे इथून पुढे तुम्हाला 19 मिनिटाचा टायमिंग आहे. आदरणीय उत्तम शेठ चोरट साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करूया. शांताराम गोळे यांचंही स्वागत करूया. सर आपण या मुख्य व्यासपीठावरती वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सुपला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलनी काटा बदलला, थोडासा कट झाला बॉल, बॅटवरती काही आलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 बॉल डॉट केलेत. पुढचा बॉल
लेग साइडला जबरदस्त स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक आहे. अप्रतिम बॅटिंग, अगदी बॉल क्रमांक 3 वरती कडा प्रहार केले, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. अर्जुन गोळे ब्रँडेड स्ट्रोक, रन्स मिळतील 4 चौकार. पहा 2 बॉलवरती त्यांना तुम्ही शांत केलं, परंतु तिसऱ्या बॉलवरती त्यांनी आपलं रूप दाखवलं. अगदी जबरदस्त स्ट्रोक खेळला. 4 धावांसाठी खातं खोललंय संघाचं 4 धावांनी. धावसंख्या करायची आहे या मॅचमध्ये फक्त 33 धावा, 29 धावांची गरज असेल इथून पुढे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आले, अगदी 1 रन कंप्लीट केले. पहा संघाला एक चांगली सुरुवात करून देणं हे खूप महत्त्वाचं असतं. ओपनिंग जोडीला आपण पाहिलंय भारतीय संघाकडून खेळत असताना अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी ज्या पद्धतीने संघाला अगदी 2000च्या दशकामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात करून द्यायचे, तदनंतर थोडंसं परिवर्तन झालं. अगदी भारतरत्न सचिन तेंडुलकर वीरेंद्र सेहवाग ही जोडी आपण पाहिली. म्हणजे ओपनिंग जोडीचं खूप महत्त्वाचं काम असतं की स्टार्टिंगला येऊन रन बनवलं, परंतु रन बनवत असताना अक्षय स्ट्राईक रेट खूप महत्त्वाचा आहे. हा बॉल ऑफस्टोमच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल खेळला, येतो तो डॉट बॉल. आणि आत्ता सध्याच्या स्थितीला जर पाहिलं भारतीय संघ, यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा हिटमॅन ज्या पद्धतीने ओपनिंग करतायत, टेस्ट क्रिकेट असो, वन डे क्रिकेट असो, T20 क्रिकेट असो, जबरदस्त ओपनिंग जोडी. हा बॉल अगदी जबरदस्त खेळला आहे, परंतु अगदी आपण पाहिलं थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, 1 रन कंप्लीट केले. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. 1 चौकार सोडला तर बिंदी गेंद म्हणजेच अगदी डॉट बॉल येताना पाहायला मिळाले. 6 धावा स्कोरबोर्डती लागल्यात, म्हणजे 6 बॉल खर्च झाले. विशाल बनगे यांचं कौतुक करावं लागेल, चांगली बॉलिंग केली. 18 बॉल आणि 27 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. आणि नक्कीच ज्या पद्धतीने भारतीय टीमची आपण वारंवार चर्चा करत असतो, यशस्वी जयस्वाल एकमेव असा खेळाडू आहे की सर्वात कमी वयामध्ये आणि ऑल फॉर्मॅटमध्ये फिट होणारा खेळाडू यशस्वी जयस्वाल आपण त्याला पाहतोय. मग T20 असेल, वन डे असेल, टेस्ट क्रिकेट असेल, यशस्वी जयस्वाल काय त्याचा संघर्ष राहिला. अगदी पाणीपुरी विकण्याचं काम त्यानं ज्या पद्धतीने आपण पाहिलं की CST स्टेशनला त्यानं केलं. आणि जर आपण विचार केला, राहण्यासाठी जागा नव्हती, परंतु आझाद मैदानावरती तो डकआउटमध्ये आपला तो राहायचा. ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला ना, तर अगदी सर्वात छोटा खेळाडू, गरीबात गरीब खेळाडू जरी असेल, तो सुद्धा क्रिकेटमध्ये आपलं नाव मोठं करू शकतो, क्रिकेटमध्ये एक मोठं स्थान निर्माण करू शकतो. त्याच्यासाठी यशस्वी जयस्वालचा तुम्ही संघर्ष पाहू शकता. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. 6 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. बॉलर क्रमांक 2 आहे, जिथे बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय साहिल बनगे. मॅच खूप इंटरेस्टिंग होईल. इथून पुढे 18 बॉल आणि 27 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. क्षेत्ररक्षणाची रचना तुम्ही पाहिली तर या बॉल नंतर तुम्हाला सांगूया. हा फुल टॉस बॉल लेग साइडला फ्लिक केलाय, परंतु क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतील, फुटबॉल स्टाईलमध्ये अडवण्याचा प्रयत्न. धावा मात्र किती घेतल्या जातील. धावांसाठी धावाधाव करत असताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धावा कंप्लीट करताना 3 धावा आणि नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. नो बॉल सांगितलाय आणि तो नो बॉल कसला आहे याची माहिती आमच्यापर्यंत देतील पंच. यस, फील्ड सेटअपचा हा नो बॉल देण्यात आलाय, परंतु पंचांकडे फक्त कॅप्टन तुम्ही चर्चा करू शकता. नाहीये आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये. प्लीज विशाल बनगे, राहुल बनगे, आपल्याला विनंती केली जाते की अरे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. पंच त्या ठिकाणी आहेत आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाकी जे खेळाडू आहेत त्यांनी आपण आपल्या फील्ड पोझिशनवरती तुम्ही जावा. आणि इथून पुढे आम्ही विनंती करतोय, तुम्हाला काय जर प्रश्न विचारायचे असतील तर फक्त तुमचा कॅप्टन विचारेल, याची नोंद घ्या सर्वांनी. नो बॉल आहे आणि त्याच्यावरती धावा मात्र 3 आल्यात, म्हणजे एकूण धावा 4 आल्यात. स्कोरबोर्डमध्ये आम्ही जोडू.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरवरती लागते ती 10 धावा स्कोरवरती लागत आहेत. सत्र क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. तुम्ही पाहताय वाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 6 आहे. आपण चर्चा करतोय सातारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रीमियर लीग नवी मुंबईमध्ये होत असतात, परंतु पर्व क्रमांक 6 मध्ये येणारी ही एकमेव स्पर्धा आहे वाई प्रीमियर लीग, जी पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून होते. 10 धावा स्कोरबोर्डती लागतात, म्हणजे इथून पुढे 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी हा सामना. 17 बॉल 18 बॉल आणि 23 धावांची गरज. पहिलाच बॉल नो बॉल टाकलाय. हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत आहेत काऊ कॉर्नर रिजन मधून. तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट केली जाते. 11 धावा स्कोरबोर्डती लागतात, म्हणजे इथून पुढे 22 धावांची गरज आहे. बॉल असतील 17. अमोल कदम आणि आपण जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन गोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. आदरणीय शैलेशदादा जाधव आपलंही मनापासून स्वागत. बॅकफुटला गेले, कट शॉट प्रॉपर खेळला. क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मध्ये होते, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला अमोल कदम यांच्या माध्यमातून, परंतु रन्स मात्र 1 मिळाले. पण हा स्ट्रोक पाहत असताना अगदी डोळ्याला आनंद देणारा स्ट्रोक होता. अर्जुन गोळे बॅटिंगसाठी सज्ज होतील. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका अगदी मिडल ऑफ द बॅट घेतलाय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर वरून येतील, तोपर्यंत मात्र धावा किती घेतल्या जातील तर फक्त आणि फक्त 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 13 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. अर्जुन गोळे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अमोल कदम अगदी त्याच्या ग्रीन झोनमध्ये आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी प्रॉपर कट होताना पाहायला मिळाला. पहा लेदर बॉलची बॉलिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. साहिल बनगे म्हटलं की लेदर बॉल क्रिकेटर. बॉलिंग तुम्ही त्याची पाहिली, ज्या पद्धतीने तो बॉल कट करतोय अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली. या बॉलला स्विंग ज्या पद्धतीने बॅट राहिली, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल चाललाय. बॅट्समन आहेत अमोल कदमच्या बॅटमधून आलाय हा अभूतपूर्व षटकार. 6 धावा. व्हॉट अ बॅटिंग. षटकार जर तुम्ही पाहिले तर 56 षटकार अगदी कालच्या दिवसापासून लागतायत. अब तक 56. पहिला षटकार जर आपण विचार केला तर या स्पर्धेचा चिंतामणी निकम यांनी मारला. 50वा षटकार कोणी मारला तर ते नाव आहे सतीश सनस, आणि 56वा षटकार कोणी मारला तर ते नाव आहे अमोल कदम. हा संपूर्ण लेखाजोखा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून दिला जातोय. धन्यवाद. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॅट आणि बॉलमध्ये खूप गॅप होता. ज्या पद्धतीने अगदी शेवटच्या क्षणी फिंगर रोल केले साहिल बनगेने, येतोय तो डॉट बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त झाला. 19 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 12 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी. चला सामना सुरू करा. आपल्याला विनंती असेल, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये 15 मॅचेस खेळवायच्या आहेत. आपण चर्चा केली ISPLची. अगदी पहिल्या सत्रामध्ये अगदी अक्षय कदम माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की जिथे मात्र करण अंबालाची बाईट घेण्यात आली होती, आणि त्याच्यामध्ये करण अंबालांनी सांगितलं होतं की घरची परिस्थिती अशी होती की घरी 2 टाईमचं जेवणही त्यांना मिळत नव्हतं. अशी परिस्थितीमध्ये त्यांनी दिवस काढले. क्रिकेटचे काही धडे घेतले त्यांनी. लेदर बॉल क्रिकेटही खेळलं. परंतु आजचा दिवस जर पाहिला तर तब्बल आपण विचार केला तर 34 लाख रुपये एका वीकमध्ये कमवणारा करण अंबाला. पहा परिस्थिती बदलते, थोडा वेळ जाणं गरजेचं असतं, आणि ती परिस्थिती बदलत असताना टेनिस क्रिकेटला आज सोन्याचे दिवस. राहुल गोळे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती येतील. अगदी व्यासपीठाच्या एंडकडून पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. गॅपमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनतील आणि पाहतच राहतील. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्ग होत असताना डीप स्क्वेअर लेगला ठोकलेला अप्रतिम चौकार. 4 धावा. अर्जुन गोळे यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. त्यांचा नॅचरल गेम आहे.
स्फोटक फलंदाजी करण्यामध्ये त्यांना नेहमी यश येतं. या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मागील काही स्पर्धांमध्ये त्यांना सूर गवसला नव्हता, परंतु वाई प्रीमियर लीग काहीतरी खास बनवायची, कारण ही मोठी स्पर्धा आहे. वाई तालुका म्हटलं की WPLची चर्चा नेहमी होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॉलनी घेतलाय टर्न, बॉलनी घेतली चक्कर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी जमिनीला गुदगुल्या करत चाललाय. येतोय तो आणखी एक चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार. नाव आहे अर्जुन गोळे, गोळेवाडी. चांगली बॅटिंग, 27 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे मॅच फिनिश होण्याकडे चालले. 33 धावा करायच्या होत्या, 27 धावा आतापर्यंत केल्यात. इथून पुढे 6 धावांची गरज. चला, दोन्ही टीमला मी विनंती करतोय, आपण तयार व्हा, लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सामना क्रमांक 2 आम्ही अगदी लगेच सुरू करू. डगआउट मधूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागेल. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं या बॉलवरती आक्रमण केलं, महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये या बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. नाव आहे अर्जुन गोळे. अप्रतिम, अभूतपूर्व, भयानक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना हा सामना अगदी कमी ओव्हरमध्ये फिनिश केलाय. व्हॉट अ बॅटिंग यार अर्जुन गोळे, जबरदस्त. धावा मात्र आता स्कोरबोर्ड ती लागतायत. मॅच संपलेली आहे सर. यस, तेजदीप 11 संघ विन द मॅच. दोन्ही टीमना मी विनंती करतो की हँडशेक करा, हस्तांदोलन करा आणि अगदी मैदानाच्या बाहेर व्हा. त्यानंतर दोन्ही टीमना मी विनंती करतोय आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.